नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सोबतच विरोधातील याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांमधील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने मतमोजणी पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात 1500 नाही तर थेट 3000 रुपये सन्मान निधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 2 हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. सूत्रांनुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा करू शकते. तरीही सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. ज्यांनी ई-केवायसी अद्यापही केले नाही त्यांनी ती लवकर करून घेणं गरजेचं आहे. महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेत. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना भाजपत प्रवेश दिल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटातील वाद आता विकोपाला गेलाय. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद नाही, मात्र स्थानिक पातळीवरील वाद मिटवण्यासाठी लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. बैठकीत या प्रवेशबंदीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, जेणेकरून भविष्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीमध्ये कोणताही संघर्ष उफाळणार नाही. आज शुक्रवारी पहाटे 3:30च्या सुमारास पुण्याहून बीडकडे जाणाऱ्या कन्हैया ट्रॅव्हल कंपनीच्या आराम बसला अहिल्यानगर शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर अचानक आग लागली. बसमध्ये 27 प्रवासी गाढ झोपेत होते. यावेळी चालकाने प्रसंगावधान साधत तातडीने प्रवाशांना खाली उतरवलं. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही क्षणांमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग वातानुकूलन यंत्रणेतील शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नगर तालुका पोलिसांनी घटनेची नोंद केली असून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोच्या बुधवार ते शुक्रवार दरम्यान 1000हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रचंड गोंधळ उडाला. इंडिगोचा विमान वाहतुकीतील हिस्सा 65% इतका आहे. या गोंधळाचे मुख्य कारण फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांची अंमलबजावणी आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने पायलट आणि क्रू मेंबर्स विश्रांतीसाठी गेले. सॉफ्टवेअर ग्लिच आणि हिवाळ्यातील वेळापत्रकात झालेला बदल यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. प्रवाशांचा वाढता संताप आणि गैरसोय पाहून डीजीसीए ने 1 नोव्हेंबर पासून लागू केलेले FDTL मधील साप्ताहिक सुट्टीचे नियम तात्पुरते मागे घेतले आहेत. इंडिगोच्या या ऑपरेशनल समस्येचा फायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे पुणे ते मुंबई या अत्यंत कमी अंतरासाठीचे तिकीट चक्क 61,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे लंडन किंवा थायलंडच्या आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांपेक्षाही महाग आहे. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली असून पुढील 48 तासांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासनही दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात आज दिल्लीत झालेल्या 23व्या शिखर परिषदेनंतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना भारत रशिया संबंधांना बळकट करण्याची आणि 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचा नवा टप्पा गाठण्याची ग्वाही दिली. यावेळी मोदींनी भारत आणि रशियामधील मैत्री ही ध्रुव ताऱ्यासारखी अढळ असल्याचं वर्णन केलं. पुतीन यांचे आज सकाळी राष्ट्रपती भवनात 21 तोफांच्या सलामीने स्वागत करून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. मोदी यांनी रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत ई-टुरिस्ट व्हिसा जाहीर केलाय. पुतीन यांनी भारताला इंधन आणि शस्त्रांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध भागीदारी मजबूत करण्यावर भर दिलाय.
पाकिस्तान सरकारने गुरुवारी आसिम मुनीर यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती केली. या दोन्ही पदांवर त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. या नियुक्तीला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मंजुरी दिली. मुनीर हे पाकिस्तानचे पहिले लष्करी अधिकारी आहेत जे एकाच वेळी ही दोन्ही पदे सांभाळतील. या व्यतिरिक्त एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांच्यासाठी 2 वर्षांच्या मुदतवाढीलाही मंजुरी देण्यात आली, जी मार्च 2026 मध्ये त्यांचा सध्याचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर लागू होईल. पाकिस्तानी संसदेने 12 नोव्हेंबर रोजी लष्कराची ताकद वाढवणारी 27वी घटना दुरुस्ती मंजूर केली होती. या अंतर्गत मुनीर यांना सीडीएफ बनवण्यात आलं. हे पद मिळाल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या अणुबॉम्बची कमानही मिळाली. म्हणजेच ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. आगामी काळात कर्ज स्वस्त होतील, सध्याचे EMI देखील कमी होतील. RBIने रेपो दर 0.25% कमी करून 5.25% असा केलाय. हा कपातीचा निर्णय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी ही माहिती दिली. RBI ज्या दराने बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर असं म्हणतात. जेव्हा RBI रेपो दर कमी करते तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि ते हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजेच आगामी काळात गृह आणि वाहन यांसारखी कर्जे 0.25% पर्यंत स्वस्त होतील. RBI द्वारे रेपो दरात कपातीच्या या निर्णयामुळे आज शेअर बाजारामध्ये देखील जोरदार तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक दमदार वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 447 अंकांनी वाढून 85,712 च्या पातळीवरती बंद झाला, तर निफ्टी 152 अंकांनी वाढून 26,186 च्या पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 95,000 कोटी रुपयांची वाढ झाली. रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. धुरंधरच्या या कथेत भारतीय एजंट्स पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी हल्ल्यांना कसं हाणून पाडतं याबद्दल दाखवण्यात आलंय. दिग्दर्शक लेखक आदित्य धर यांनी इंटेलिजंट आणि परस्पर जोडलेले अनेक ट्रॅक्स कुशलतेने हाताळले आहेत. रणवीर सिंग घातक लुक मध्ये क्रूर दिसतो, तर अक्षय खन्नाची ही भूमिका दमदार आहे. चित्रपटातील इतर कलाकारांनीही उत्कृष्ट असं काम केलंय. चित्रपटातील ऍक्शन, देशभक्ती आणि दमदार डायलॉगबाजी सिनेमाला सिनेमॅटिक बनवतात. सचदेवचे म्युझिक आणि पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. धुरंधर भाग 2 लवकरच येणार असल्याचे संकेतही चित्रपटाच्या शेवटी दिले आहेत. ॲशेस मालिकेतील दुसऱ्या डे नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मानस लाबुशेन याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो डे नाईट कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलाय. त्याने ही कामगिरी केवळ 16 डावांमध्ये पूर्ण केली आहे, ज्यात 4 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची डे नाईट कसोटीतील सरासरी 66हून अधिक आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या डावात त्यांनी 67 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 334 धावांवर संपला होता. सध्या ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असून दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी 6 बाद 378 धावा करत 44 धावांची आघाडी घेतली आहे.